हाय फ्रेंड्स, एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी 30 वर्ड पर मिनिटचे महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्या ह्या महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, ईमेलमध्ये CC म्हणजे कंपोज कॉपी होय. चूक. ईमेलमध्ये CCचा अर्थ होतो कार्बन कॉफी. OSचे कार्य कोणती आहेत? OSची कार्य पहा, या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी हार्ड मॅनेजमेंट हे सुद्धा OSचं कार्य आहे. मेमरी मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट हे सर्व काय आहेत? OSचे कार्य आहेत. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी होय, अगदी बरोबर. USB म्हणजे काय? युनिव्हर्सल सिरियल बस. मित्रांनो, लॉंग फॉर्मचे 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण ह्यापूर्वी टाकलेले आहेत, ते पहा, जेणेकरून त्याचा तुम्हाला उपयोग होईल. डॅश डॅश हे कीबोर्डचे प्रकार आहेत. कीबोर्डचे पहा, या ठिकाणी एर्गोनॉमी, फ्लेक्झिबल, वायरलेस हे तिन्हीसुद्धा काय आहेत? कीबोर्डचे प्रकार आहेत. ॲरोज कीजला कोणत्या नावाने संबोधलं जातं? ॲरोज कीजला आपण नेव्हिगेशनच्या नावाने सुद्धा संबोधतो. पॉइंटरचा आयबीम शेप डॅश डॅशमध्ये माऊस फिरवल्यावर दिसतो. जर आपण पेज एरियावर गेलो तर पेज एरियावर गेल्यानंतरच आपल्याला काय करतो? त्या पॉइंटरचा शेप दिसतो. प्रिंट हा ऑप्शन डॅश डॅश मेनूमध्ये आहे, तर प्रिंट हा ऑप्शन फाईल मेनूमध्ये आहे. डॅश डॅश हे रोज व कॉलम यांनी मिळून बनलेले असतात. जे टेबल आहेत ते टेबल रॉज आणि कॉलमने मिळून बनलेले असतात. आपण ऑब्जेक्ट मोठ्या साईजमध्ये पाहण्यासाठी काय करतो? झूम इन करतो, आणि ऑब्जेक्ट आपण छोट्या साईजमध्ये पाहण्यासाठी झूम आउट करतो. MS Excel 2010 हे एक पॉवरफुल काय आहे? हे एक स्प्रेडशीटचं पॅकेज आहे. MS Excel काय आहे? स्प्रेडशीटचं पॅकेज आहे. MS Excel 2010 मध्ये खालीलपैकी कोणता चार्ट प्रकार उपलब्ध नाही आहे? बहुतेक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेलाच आहे. पहा, त्यांनी विचारले की कोणता चार्ट प्रकार उपलब्ध नाही आहे. तर पहा, डफनट, कॉलम, स्कॅटर ह्यापैकी सर्व चार्ट प्रकार काय आहेत? MS Excelमध्ये उपलब्ध नाहीत. एक्सेलच्या ओपनिंग स्क्रीनमध्ये सर्वात टॉप साईडला कोणता बार असतो? एक्सेलच्या ओपनिंग स्क्रीनमध्ये पहा, कोणता बार असतो? टायटल बार असतो. जर आपण एक्सेलची फाईल ओपन केली तर आपल्याला दिसेल की ह्या ठिकाणी काही बार दिलेले आहेत. जर आपण त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला हे बघा, ह्या ठिकाणी आपल्याला सर्व बार या ठिकाणी जर आपण क्लिक केलं, बघा हा आहे नेम बॉक्स. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला दिसेल की ह्या ठिकाणी जो आहे तो टायटल बार, सर्वात टॉपला काय? जो टायटल बार ह्या ठिकाणी तो आपल्याला विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डॅश डॅश म्हणजे इनबिल्ट फॉर्म्युला होय. तर फंक्शन म्हणजे काय? इनबिल्ट फॉर्म्युला. एक्सेल फाईल जिचे एक्सटेन्शन हे XLX आहे, त्याचा अर्थ काय होतो? एक्सेल फाईल जिचं एक्सटेन्शन काय आहे? XLSX, तिचा अर्थ होतो मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कबुक. जे वर्कबुक आहे त्याचं जे एक्सटेन्शन आहे ते .XLSX असं आहे. डॅश डॅश हा मेनू फक्त पॉवर पॉईंटमध्ये असतो. आपल्याला माहिती आहे की जो स्लाइड शो मेनू आहे तो फक्त पॉवर पॉईंटमध्येच अवेलेबल आहे. डॅश डॅश सारखे ट्रान्झिशन्स MS पॉवर पॉईंटमध्ये उपलब्ध आहेत. तर बघा, फेड, पुश, वाईप यासारखे काय आहेत? ट्रान्झिशन्स हे पॉवर पॉईंटमध्ये उपलब्ध आहेत. आपण आता प्रत्यक्ष पॉवर पॉईंटमध्ये जाऊया. पॉवर पॉईंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल की ट्रान्झिशन्स किती आहेत. तर मी टेस्ट ही फाईल घेतो. गॉट इट. आता पहा, आपण ट्रान्झिशन्समध्ये गेलो. ह्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला दिसेल की ह्या ठिकाणी कितीतरी प्रकारचे ट्रान्झिशन इफेक्ट आहेत. मार्क, फेड, पुश, वाईप, स्प्लिट, रिव्हल, कट, रँडम बार्स, शेप, अनकवर, कवर, फ्लॅश, फॉलोअर, ड्रेप, कर्टन्स, वाइंड, प्रेस्टीज, फ्रॅक्चर, क्रश, फिलॉप, पेज कर्ल, एअरप्लेन, ऑर्गोमॅमी, डिझॉल्व, चेकरबोर्ड, ब्लाइंड्स. म्हणजे अशा प्रकारचे काय आहेत? आपल्या फाईलमध्ये ट्रान्झिशन्स उपलब्ध आहेत. आपण प्रेझेंटेशन फाईलमध्ये डॅश डॅश स्टोअर करू शकतो. आपली जी प्रेझेंटेशन फाईल त्याच्यामध्ये आपण काय स्टोअर करू शकतो? स्लाइड्स. हिडर आणि फुटर हे ऑप्शन कोणत्या टॅबमध्ये उपलब्ध असतात? हिडर अँड फुटर हे ऑप्शन इन्सर्ट या टॅबमध्ये अवेलेबल असतात. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये हायपरलिंक इन्सर्ट करता येते, अगदी बरोबर.
मॅग्नेटिक डिस्कचा उपयोग कशामध्ये होतो, तर जी मॅग्नेटिक डिस्क आहे हिचा उपयोग हार्ड डिस्कमध्ये केला जातो. नेटवर्कमधील मुख्य कॉम्प्युटरला काय म्हणतात, जो मुख्य कॉम्प्युटर असतो त्याला सर्व्हर म्हणतात. डॅश डॅशला कॉम्प्युटरचा मेंदू म्हणतात. CPU. फाईन डाउनलोड म्हणजे फाईल कॉपी डॅश डॅशवर घेणे. फाईन डाउनलोड करणे म्हणजे काय करणे, जी वेबसाईटवरली जी फाईल आहे ती आपण कुठं घेणे, आपल्या कॉम्प्युटरला घेणे. BCC म्हणजे ब्लँक कार्बन कॉपी होय, चूक. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.